नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यासक नेता जातो ना. आपण पाहणार आहोत 1 मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी आज क्वेश्चन विचारला होता की राज्यामध्ये तापमान तापमानाची जी वाढ आहे ती नेमकी कशामुळे होत आहे व देशभरामधील तापमान का वाढते याबद्दलचा हा क्वेश्चन विचारला होता. सर्वप्रथम जर पाहिलं तर अल निनो हा सक्रिय आहे. अल निनो सक्रिय असल्यामुळे देशभरामधील तापमान हे अतिशय जास्त वाढलेलं आहे. कारण की भारतीय उपखंड जो आहे तो उष्णकटिबंधीय क्षेत्रात गिनला जातो. याचबरोबर भारताला 3 समुद्र आहेत, म्हणजे एक बंगालचा उपसागर आहे, याचबरोबर अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंद महासागर आहे. याचबरोबर WD जे भारतामध्ये येत असतात त्या WDचा जो दक्षिणेकडचा भाग असतो तो दक्षिण भागात जी हवा असते ती इराण, इराक याचबरोबर पाकिस्तान, अफगाणिस्तान या सीमावर्ती भागावर येत असते. तर या सीमावर्ती भागामध्ये वाळवंटीय प्रदेश असतो. तर या वाळवंटी प्रदेशामुळे ही महाराष्ट्र याचबरोबर राजस्थान, जयपूर, गुजरात याचबरोबर मध्य प्रदेश, दिल्ली या भागामध्ये ते वारं वाहत असतं. तर या वाऱ्याच्या प्रभावामुळे ही तापमानामध्ये प्रचंड वाढ होत असे. याचबरोबर दोन्ही समुद्र आहेत ते दोन्ही समुद्र हे समुद्राचं तापमान हे वाढत असतं. त्याही कारण असतील की तापमानामध्ये वाढ होते. याचबरोबर 2023चा मान्सूनचा विचार जर केला तर 2023मध्ये मान्सून हा अत्यल्प झाला होता. त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर भूगर्भातील पाण्याची पातळी जी आहे तीही कमी झालेली पाहायला मिळते. या सगळ्या कंडिशन्समुळे यंदा 2024ला सर्वाधिक उष्णतेचं वर्ष मानलं जात आहे. कारण की उष्णताही जास्त वाढली, टेम्परेचर जवळपास 40 ते 45 डिग्री क्रॉस झालेला आहे. देशभराचा विचार केला देशभरामध्येही 45 डिग्री क्रॉस गेला. राज्याचा विचार केला राज्यामध्ये जवळपास 44.8 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. तर याच्या राज्य तापमानाचा विचार जर केला तर संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या भागामध्ये 42 ते 44 व काही भागामध्ये 44.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण विदर्भ याच्यामध्ये बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती दक्षिण भाग असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली दक्षिण भाग असेल, नागपूर, वर्धा हा जो पट्टा या भागामध्येही 42 ते 44 डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये अकोला असेल, वाशिम असेल या भागामध्येही जाण्याची शक्यता. तसेच भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली उत्तर विभाग या भागामध्ये 40 ते 42 डिग्री तापमानाची शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबार, धुळे आणि जळगावचा काही भाग असेल, तसेच नाशिक असेल या भागामध्येही 42 ते 44 डिग्री व काही भागामध्ये 42 ते 43 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर शिरूर, दौंड, फलटण, मान, खटाव याच्यामध्ये सांगलीमधील तासगाव, आष्टा याचबरोबर मिरज, कवठेमहांकाळ, जत या भागामध्येही 40 ते 42 व काही भागामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कडेगाव असेल, शिराळा, वाळवा, इस्लामपूर याचबरोबर कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ तसेच कोरेगाव, वाई, खंडाळा, मुळशी, मावळ या भागाचा विचार केला तर 38 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. व संपूर्ण घाटमाथ्याचा जो भाग आहे या घाटमाथ्याच्या भागामध्ये 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा विचार जर केला तर डहाणू, पालघर, वसई, वाडा याचबरोबर मुंबई उपनगर, अलिबाग, रोहा, पेण तसे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजापूर, देवगड या भागामध्ये जर पाहिलं तर 36 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता व काही भागामध्ये 37 डिग्री सेल्सिअस जाण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या फोरकास्टनुसार जर पाहिलं तर उद्या ठाणे, मुंबई याचबरोबर पालघरचा दक्षिण भाग असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये उष्णतेची लाटही असेल. याचबरोबर तिथे आर्द्रता ही जास्त असेल, त्यामुळे त्या ठिकाणी उमस हे जास्त असेल, गरमीचा नाहक त्रास या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना याचबरोबर सोलापूर, नांदेड या भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. याही भागामध्ये टेम्परेचर हे जवळपास 44 डिग्री राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.